पुढची बातमी अत्यंत महत्वाची आहे, मुंबईकरांकरता आहे। कारण प्रलंबित मागण्यांकरता पुन्हा बेस्टचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जात आहेत। त्यामुळे मुंबईकरांचे पुन्हा एकदा आज हाल होण्याची शक्यता वर्तवली जाते। 8 वाजत आलेले आहेत। खरं तर अनेक मुंबईकर आता मात्र कार्यालयीन वेळा गाठण्याकरता घराबाहेर पडताना दिसत आहेत। पण आज मात्र बेस्ट कामगारांचा पुन्हा एकदा बेमुदत संपाचा इशारा आहे। आपल्या प्रलंबित मागण्यांकरता पुन्हा एकदा प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता बेस्ट कर्मचारी संपावर। मीनाक्षी, निश्चितच लागवी तर आपण पाहतोय की प्रलंबित मागण्या या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आहेत आणि या मागण्या जर आपण पाहिल्या तर मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत। तातडीनं जर आपण पाहतोय की यावरती कोणत्याही प्रकारचा तोडगा काढण्यात आलेला नाही किंवा जे निर्णय घेण्यात आलेले आहेत हे निर्णय अद्यापही आपण पाहतोय की अंमलात आले नाही। मग बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटीचा विषय असेल, वेतनवाढीचा विषय असेल, मागच्या म्हणजेच आपण पाहतोय की 2016 पासूनचे अनेक मुद्दे आहेत आणि अनेक प्रश्न जे आहेत ते वारंवार बेस्टचे कर्मचारी उपस्थित करतात। बेस्ट प्रशासनाकडून कोणत्याही पद्धतीत जे आहे ठोस पावलं जी आहेत ती उचलण्यात आलेली नाहीत। मात्र आज आपण पाहिलं तर बेस्ट प्रशासनाकडून काही ठोस पावलं उचलली जातात का, कशा पद्धतीत या सगळ्याच संपाला बेस्ट प्रशासन उत्तर देतं। आज सकाळपासूनच आपण पाहतोय की या सगळ्याच प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांकडून आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। बेमुदत संप जे आहे ते ठिकठिकाणी वेगवेगळ्या आगारांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे निश्चितच मुंबईकरांचे तर हाल होणारच आहेत, पण बेस्ट प्रशासन यावरती कशा पद्धतीत तोडगा काढतं याकडे देखील प्रामुख्याने पाहावं लागणार आहे। लागवी मीनाक्षी, अगदी 2च महिन्यांपूर्वी नेमक्या याच मुद्द्यावर बेस्ट कर्मचारी आक्रमक झालेले होते। त्यानंतर मात्र आश्वासन देण्यात आल्यानंतर तब्बल 2 ते 3 दिवस त्याहून अधिक काळ तो संप चाललेला होता। त्यानंतर तो संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला। पण पुन्हा एकदा 2 महिन्यातच ही संपाची हाक दिली जाते। नेमकं कुठं पाणी मुरतंय? निश्चितच, कारण हे आता सगळेच कर्मचारी जे आहेत ते तीव्रतेने आक्रमक झालेले आहेत। कारण वारंवार आपण पाहतोय की वर्षानुवर्ष अनेक मागण्या ज्या आहेत त्या प्रलंबित आपल्याला पाहायला मिळतात। वारंवार त्याच्यावरती उत्तरं जी आहेत किंवा मग ह्या मागण्या ज्या आहेत ते पूर्ण केल्या जातील यावरती आपण पाहतोय की प्रशासनाच्या वतीनं उत्तरं दिली जातात आणि तत्पुरती आपण पाहिलं तर ते संप जे आहे ते मागे घेतले जातात। पण मात्र कागदी पत्रावरती कोणत्याही पद्धतीत ठोस पुरावे असतील किंवा मग लेखी आश्वासनं जी आहेत ती आतापर्यंत देण्यात आलेली आहेत, पण अंमलात कोणताही निर्णय जो आहे तो अद्यापर्यंत लागू झालेला नाहीये। त्यामुळे हे सगळेच बेस्टचे कर्मचारी जे आहेत ते आपल्या सगळ्याच प्रलंबित मागण्यांसाठी आज आक्रमकतेने उतरलेले आहेत। त्यामुळे आज सकाळी 11 वाजता कुलाबा इथे असलेल्या बेस्टच्या कार्यालयामध्ये संपूर्णतः आपण पाहतोय की मुंबईभरातले जे बेस्टचे कर्मचारी आहेत मोठ्या संख्येनं तिथे उपस्थित राहणार आहेत आणि बेस्ट प्रशासनाला खऱ्या अर्थानं जाब विचारणार आहेत। लागवी मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।